मंडळी जमलेली आहेत घरातली सगळी. एखादा उखाणा तरी झालाच पाहिजे. भाऊजी आता 10 वर्ष झाली लग्नाला. मग काय झालं? दरवर्षी कुठं घेता? आज विशेष दिवस आहेत, आपल्या घरची मंडळी जमली. काय वाटतं, उखाणा झाला पाहिजे की नाही? एक उखाणा होऊन जाऊ. वर्षच नाही तर वर्षानुवर्ष हा संसार फुलावा. नाना, आई, आजी, भाऊजी संपूर्ण रणदिवे कुटुंबाचा सहवास मिळावा. गाठीला आहे तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि शिदोरी नात्यांची. गाठीला आहे तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि शिदोरी नात्यांची. ऋषिकेश रावांची पत्नी अशीच ओळख लाभू दे जन्मजन्मी या जानकीची. काय उखाणा घेतलायस, मस्त. दादा, वहिनीने उखाणा घेतलाय, वर टाळ्या पण घेतल्या. आता तुला पण उखाणा घ्यावा लागेल. मला उखाणा वगैरे नाही घेत ना, पण आज लग्नाचा 10वा वाढदिवस आहे म्हणून त्यानिमित्ताने मला जानकीला सांगायचं आहे. जानकी, मी आजपर्यंत तुला हे कधीच बोललो नाही, पण तू या घरात आलीस आणि रणदिवे कुटुंब खऱ्या अर्थानं पूर्ण झालं. आमच्या सगळ्या सुखदुःखात तू सामील झालीस. जानकी, तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच माझ्या सोबत राहा, माझा हात पकडून कधी न सुटण्यासाठी. तुम्हाला पण लग्नाच्या वाढदिवसाची खूप शुभेच्छा. काय हळूवार क्षण आहे, मलाच कसं तरी झालं. असो तर आपल्या कुटुंबाच्या पद्धतीप्रमाणे मोठ्यांच्या पाया पडा आणि आशीर्वाद घ्या. आज खास दिवस आहे. माईक द्या माझ्याकडे, त्याच्याकडे द्या. ऋषिकेश, जानकी, तुमच्यामुळे आमच्या घराचं गोकुळ झालं. आणि या माझ्या लाडक्या सुनेमुळे तर हिनी एका धाग्यात बांधलेल्या फुलांच्या हाराप्रमाणे आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलं. खरंच आमच्या या घराला कोणाची दृष्ट न लागत. नाही लागणार दृष्ट, कारण आपली परफेक्ट फॅमिली आहे. हो ना? काय बोललीस ताई. म्हणजे बरं का, आमचे भाऊजी पण इथे आलेले आहेत. विक्रांत भाऊजी. भाऊजी, कसं वाटतंय तुम्हाला? जरा 2 शब्द बोला. खरंच खूप छान वाटतंय. आणि रणदिवे कुटुंबांनी कधी मला आपलंसं करून घेतलं हे समजलं सुद्धा नाही. आणि मला असं वाटतं की कुटुंब कसं असावं, तर रणदिवे कुटुंबासारखं असावं असं मला मनापासून खूप छान वाटलं मला इथे. तुम्ही कार्यक्रम इतका सुंदर करताय. चालू दे पुढे. खरंच आमच्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या सगळ्यांच्या शब्दातनं भावनांना पोहोचत असतील. आमचं हे परफेक्ट कुटुंब आहे. पण आजच्या दिवशी आपल्या 10व्या वाढदिवसात आपल्या लग्नाच्या 10व्या वाढदिवसा दिवशी मला एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे. सौमित्र भाऊजी, करू ना अनाउन्समेंट, का तुम्ही करताय? काय मंडळी, आमच्या या परफेक्ट रणदिवे कुटुंबात एक परफेक्ट गोड अशी सुनबाई येणार आहे. तर मला असं वाटतंय भाऊजी आता जरा लाजतायत, तर मीच तिला बोलवते. ऐश्वर्या, ये ग.